निवडणुकीच्या मतदार याद्यांची निर्मिती ही साधारणतः राज्य निवडणूक आयोग यांनी करणं अपेक्षित असतं। त्यांची यंत्रणा म्हणून महानगरपालिकेने काम करणं अपेक्षित आहे की महानगरपालिकेच्या निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं यात आमची काहीच चूक नाही आहे, ही चूक आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये। आणि या सॉफ्टवेअरमुळे हा सगळे गोंधळ झालेत। पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेरची सुद्धा नावं पुणे या एखाद्या प्रभागामध्ये समाविष्ट झाली आहेत। जो ज्या भागात राहतो त्या भागातला लोकप्रतिनिधी निवडून देणं हा त्याचं कर्तव्य असतं आणि त्याचा अधिकार असतो। परंतु दुर्दैवाने पुण्याच्या बाबतीत असं झालंय की जवळपास प्रत्येक प्रभागात म्हणजे 41 प्रभागामध्ये एक 10-12 हजार नावं इकडची तिकडे झालेली आहेत। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडलेला आहे। नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात आणि आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधल्याच पुढचा टप्पा असणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांची जी आहे ती घोषणा होऊ शकते। त्या निवडणुका देखील होऊ शकतात। निवडणुका म्हटलं की मतदार, उमेदवार, पक्ष हे जितके महत्त्वाचे आहेत तितकीच महत्त्वाची आहे ती मतदार यादी। आणि या मतदार यादीवरून सध्या मोठ्या प्रमाणावर गदारोळ जो आहे तो उठल्याचं पाहायला मिळतंय। जिथे निर्दोष मतदार याद्या असल्या पाहिजे तिथे असंख्य चुका आणि असंख्य त्रुटी असणाऱ्या मतदार यादी ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि याच सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेत आज आपल्या सोबत आहेत या संपूर्ण विषयातले अभ्यासक, पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे असे एक अनुभवी नेतृत्व, ज्यांच्याकडे सध्या भारतीय जनता पार्टीच्या नगरविकास विभागाचे प्रकोष्ठ म्हणून जबाबदारी आहे, असे उज्ज्वलजी केसकर सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये। आणि खरं तर निवडणुकांमधला महत्वाचा भाग म्हणूनच मतदार याद्यांकडे पाहिलं जातं। मात्र या सगळ्या मतदार याद्या म्हणजे केवळ पुणेच नव्हे तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्रुटी, गोंधळ असलेले, एका प्रभागातले नाव दुसऱ्याच प्रभागामध्ये गेलेले, अशी काही याद्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल पहिल्यांदा या सगळ्या निवडणुकीच्या मतदार याद्यांची निर्मिती ही साधारणतः राज्य निवडणूक आयोग यांनी करणं अपेक्षित असतं। त्यांची यंत्रणा म्हणून महानगरपालिकेने काम करणं अपेक्षित आहे। आणि कुठली यादी बेस घ्यायची तर शेवटची जी विधानसभेची निवडणूक झाली ती साधारणतः बेस पकडली जाते। आणि जर त्या याच्यामध्ये खूप 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असेल तर एखादा दिवस निश्चित केला जातो आणि त्या दिवसापर्यंत ज्यांची नोंदणी होते अशा सगळ्यांचं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट केलं जातं। मतदार यादीमध्ये समाविष्ट केल्यानंतर ज्या वेळेला प्रभाग रचना अंतिम होते म्हणजे एका प्रभागामध्ये त्याच्या चतुष्सीमा जेव्हा ठरतात त्याच्यानंतर स्वाभाविकपणाने त्या मतदार यादीमध्ये त्या प्रभागातील नागरिक असणं अपेक्षित असतं, आवश्यक असतं आणि कायदेशीरदृष्ट्या ते योग्यही असतं। परंतु दुर्दैवाने या वेळेला मला पुणे महानगरपालिकेच्या बाबतीत असं सांगावंसं वाटतंय की राज्य निवडणूक आयोगाने असं सांगितलं की आमच्या मतदार याद्यांच्यामध्ये काही जर त्रुटी असतील तर तुम्ही महानगरपालिकेकडे जा। काल तर गंभीर बाब अशी समोर आली की महानगरपालिकेच्या निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं यात आमची काहीच चूक नाही आहे, ही चूक आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये। आणि या सॉफ्टवेअरमुळे हा सगळे गोंधळ झालेत। म्हणजे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेरची सुद्धा नावं पुणे या एखाद्या प्रभागामध्ये समाविष्ट झाली आहेत। जो ज्या भागात राहतो त्या भागातला लोकप्रतिनिधी निवडून देणं हा त्याचं कर्तव्य असतं आणि त्याचा अधिकार असतो। परंतु दुर्दैवाने पुण्याच्या बाबतीत असं झालंय की जवळपास प्रत्येक प्रभागात म्हणजे 41 प्रभागामध्ये एक 10-12 हजार नावं इकडची तिकडे झालेली आहेत। या संपूर्ण विषयामध्ये जर म्हणजे प्रामुख्याने नागरिकांची ह्या सगळ्यामध्ये काय जबाबदारी असते आणि राज्य निवडणूक आयोगाने मग महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाने याच्यामध्ये काय करणं गरजेचं असतं? ज्यांना शहराची माहिती आहे अशा अधिकाऱ्यांच्याकडनं खरं म्हणजे याद्या फोडून घ्यायला पाहिजेत। पुणे महानगरपालिकेमध्ये दुर्दैवाने राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने वॉर्ड ऑफिसर लेवलचे देखील अधिकारी वरनं पाठवलेत
की जे नुकतेच जॉईन झाले, त्यांना पुणे शहराची माहिती नाही. याआधी काय असायचं की बांधकाम परवानगी किंवा इतर जे महानगरपालिकेचे इंजिनियर म्हणून काम करतात त्यांना एरिया माहिती असायचा. त्यांच्या मदतीने या प्रभागाची रचना झाल्यानंतर मतदार यादी फोडणं, कारण का बेस काय आहे, तर तो बेस आहे शेवटच्या विधानसभेच्या यादीची. त्याप्रमाणे त्याची विभागणी करायची. त्याच्यामध्ये 5-7% हे दोष असायचेच, म्हणजे निर्दोष याद्या अशा कधीच झाल्या नाहीत. पण ते 5-7% जे दोष असायचे त्यासाठी नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी विषय ओपन असायचा, आजही आहे. आणि त्याप्रमाणे नागरिकांनी जर हरकत दिली की मी या प्रभागात राहतो आणि माझं नाव या प्रभागात आहे, तर ते अंतिम यादीमध्ये समाविष्ट केलं जातं. पण यावेळेला इतका मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला आहे आणि पुणेकरांचा तर यांनी फुटबॉल केला आहे. एकीकडनं लाथ मारतो तो म्हणतो राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग लाथ मारतो म्हणतो महानगरपालिका. त्यामुळे अनेक नागरिक मतदानापासून वंचित राहतील असा माझा अंदाज आहे. सर, ज्यांनी या सगळ्यामध्ये जबाबदारी घ्यायला पाहिजे तेच एकमेकांवर ढकलून कुठेतरी हात वरकती करताना पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे मग नागरिकांना नाहक मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतो. म्हणजे एका परिवारामध्ये 4 लोक राहतात, आई वडिलांचं मतदान वेगळीकडे असतं, मुलाचं वेगळीकडे असतं आणि या सगळ्यामुळे मोठा त्रास जो आहे तो सहन करावा लागतो अनेकदा. हो, ही वस्तुस्थिती आहे. आता उदाहरण द्यायचं ठरलं तर माझ्या घरातलंच मी उदाहरण देतो. माझ्या पत्नीचं आणि माझ्या मुलीचं तिघांची नावं प्रभाग क्रमांक 29 मध्ये, माझ्या मुलाचं नाव प्रभाग क्रमांक 30 मध्ये, आणि मी 3-4 वेळाला कमीत कमी 3 ते 4 वेळा फॉर्म 8 जो दुरुस्तीसाठी असतो तो भरला. पण हे BLO लोक जागेवर जाऊन पाहणी करत नाहीत. त्यामुळे त्यांची नावं दुसऱ्या प्रभागामध्ये असतात आणि त्यांना त्या ठिकाणी मतदान करावं लागतं. खऱ्या अर्थानं आपण लोकशाहीचा उत्सव म्हणून या सगळ्या निवडणुकांकडे पाहतो, मात्र अशा जर त्रुटी राहिल्या तर मग अनेक मतदारच मतदानापासून वंचित राहतात आणि मग जर आपण पाहिलं तर त्याचा त्रास मतदारांना सुद्धा त्या सगळ्या प्रक्रियेमधला अनेकदा सहन जो आहे तो करावा लागतो. त्यामुळं काय जबाबदारी निवडणूक आयोगाने निभावली पाहिजे आणि कशा पद्धतीने या सगळ्या याद्या केल्या पाहिजेत? नाही, प्रभाग रचना काटेकोरपणाने अंमल करून त्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये जे नागरिक राहतात, ज्यांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत, त्यांची नीट छाननी. आता इतकी पुढे टेक्नॉलॉजी झालेली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की सहज करणं हे शक्य आहे. परंतु ना राज्य निवडणूक आयोग करत, ना महानगरपालिकाचे अधिकारी करतात. आजच मी महानगरपालिकेचे एक आयुक्त नवल किशोर राम यांना एक पत्र दिलंय, मी, सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बदे यांनी, की राज्य निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक महानगरपालिकेची निवडणूक शाखा आणि महानगरपालिकेचा IT सेल यांची एकत्र बैठक बोलवा आणि एकत्र बैठक बोलून जे घोळ झाले, ते म्हणतात की तुमच्या सॉफ्टवेअरमुळे झालेत, ते एकदा त्याची शहानिशा करा. तोपर्यंत या मतदार यादीला स्थगित ठेवा आणि हे सगळे दोष बाजूला काढून पुन्हा एकदा नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी खुले करा, अशी आमची मागणी आहे. कारण जो मतदार आहे त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. जर नाव दुसऱ्या भागामध्ये गेलं, तिकडचा उमेदवार माहिती नसतो. आता आजच मी एका वर्तमानपत्रामध्ये वाचलं की खेड शिवापूरचे मतदार सिवोगड रोडला आलेत. हे तर म्हणजे याच्यासारखा तर हास्यास्पद प्रकारच मला असं वाटतं यापूर्वी कधी घडला नसेल. त्या खेड शिवापूरच्या मतदारांना सिवोगड रोडवरचा नगरसेवकाला मतदान कशाला येतील? म्हणजे त्यांचं तिकडनंही नाव गेलं जिल्हा परिषदच्या यादीतनं, पंचायत समितीच्या, महानगरपालिकेत आलं आणि महानगरपालिकेतही त्यांना मतदान करण्यामध्ये रस नाही. एका प्रकारे नागरिकांवर अन्याय होतो. आता निवडणूक आयोगाने जे SIR आणलेलं आहे, विशेष पुनर्निरीक्षण यादी, या सगळ्यामुळं या सगळ्या गैरप्रकारांना आळा बसू शकतो. ते बोगस मतदारांचा विषय आहे तो. हा मतदार फोडताना चुकीच्या सॉफ्टवेअरमुळे मतदार फुटले गेले. त्याच्यामध्ये काय चेक करणार की तुम्ही तुमच्याकडे सगळी व्हॅलिड कागदपत्र आहेत की नाही, तो सर्वेक्षण ते वेगळं आणि ही मतदार यादी फोडण्याचा विषय. तरी सुद्धा मला असं वाटतं, मी एवढा मोठा नाही आहे, एक छोटा सामान्य कार्यकर्ता आहे, पण मतदार यादीतला तुमचा आधार जर लिंक केलं तर जवळपास 99% प्रश्न संपतील.
सर, या सगळ्यामध्ये प्रामुख्यानं निवडणूक आयोग आणि या सगळ्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. निवडणूक आयोग म्हणतं की त्या त्या संबंधित यंत्रणा ज्या आहेत त्या करतील. त्यातून या सगळ्या त्रुटी ज्या आहेत त्या कायम राहताना पाहायला मिळतात. त्यामुळं नेमकं काय करणं गरजेचं आहे? तुम्ही काय आवाहन कराल? नाही, राज्य निवडणूक आयोग ही निवडणूक घेण्यासाठी सक्षम प्राधिकरण आहे. यापूर्वीच्या काळात सगळ्या निवडणुका ते स्वतः ठरवायचे, स्वतः करायचे. कायद्यातल्या बदलामुळे काही बाबी या महाराष्ट्र शासनाकडे आणि संचालनाची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाकडे गेली आहे. त्यामुळे सुद्धा क्लॅरिटी नाही आहे. त्या ठिकाणी बसणारे अधिकारी, म्हणजे मंत्रालयात बसणारे अधिकारी, ते एखाद्या विषयाचा लावलेला अर्थ तो तसाच्या तसा ते करतील असं अपेक्षा जरी असली तरी तसं होत नाही. त्यामुळे याची जबाबदारी निश्चित एकावर असली पाहिजे. मग ती राज्य निवडणूक आयोगाकडे द्या किंवा नगर विकास विभाग 2 कडे द्या. पण त्यांच्यात समन्वय नाही हे तर सिद्ध झालं आता. त्यांच्यात समन्वयच नाहीये. 2 म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभाग 2, म्हणजे त्याचं नावच 2 आहे म्हणून 2 म्हणतो ते, आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या समन्वयाच्या अभावामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्य निवडणूक आयोग ज्या पद्धतीने काम करतोय याच्यापूर्वी असं कधीही त्यांनी काम केलेलं नव्हतं. राज्य निवडणूक आयोगाबद्दल एक विश्वासार्हता होती. आता विश्वास कोणावर ठेवायचा? ते म्हणतात की तुम्ही महानगरपालिकेकडे जा. ते म्हणतात त्यांचं सॉफ्टवेअर चुकलं. सॉफ्टवेअर चुकलं असेल तर या पुणे शहरामध्ये 35 लाख मतदार आहे. त्यांचं भवितव्य 35 लाख मतदार. दुर्दैवाने याच्यामध्ये फार म्हणावं तसं कोणी लक्ष दिलेलं नाही. पण आम्ही देणार आहोत. एखादी छोटी गोष्ट ज्यावेळी सुद्धा आपल्याला करायची असते त्याची आपण 2-2, 3-3 वेळा चाचणी घेत असतो. ते यशस्वी होतंय की नाही ही तर निवडणूक प्रणाली आहे ना. अशा वेळी सॉफ्टवेअर ज्यावेळी डेव्हलप केलं गेलं त्यावेळी सुद्धा त्याची चाचणी किंवा या सगळ्यामध्ये या भागामध्ये हे हे डोमेन चालेल का वगैरे या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं. तसं प्रत्यक्षामध्ये झालंय असं वाटतं या सगळ्या विषयात? मला असं वाटत नाही. म्हणजे आता अर्थात राज्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत वाघमारे साहेब, त्यांची आम्ही भेट घेणार आहोत. पण मतदार याद्या तयार करण्याचं काम हे राज्य म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाचं आहे. त्या याद्या वापरण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. यादा बनवण्याचं काम महानगरपालिकेकडे सोपवलं. तर प्रत्येक महानगरपालिकेला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलप करा. तुम्हाला का सगळ्या 29 महानगरपालिका, 237 नगर परिषदा यांचं सॉफ्टवेअर आम्हीच करणार? तुमचा हा आग्रह का? म्हणजे हा अर्थपूर्ण अर्थ आहे असं मला वाटतं. द्या ना तुम्ही महानगरपालिकेला, आणि जबाबदारी त्यांच्यावर टाकताय तर अधिकारही त्यांना द्या. आणि हे अधिकार न दिल्यामुळे हे गोंधळ झालेले. सगळं आम्ही करणार, निर्णय आम्ही घेणार, सॉफ्टवेअर एजन्सी आम्ही नेमणार, कुणाला काम द्यायचं आम्ही ठरवणार, किती पैशाला आम्ही ठरवणार, आणि ते तुम्ही वापरायचं. आमच्या म्हणजे खालच्या महानगरपालिकेमध्ये जर ते चुकीच्या पद्धतीने वापरलं जात असेल तर ते एकमेकांकडे दोषारोप करतात. त्यापेक्षा तुम्ही हे करा, तुम्ही एजन्सी नेमा, तुम्ही सॉफ्टवेअर करा आणि तुम्ही निर्दोष याद्या करा, असे आदेश द्यायला पाहिजे होते. सर, या सगळ्यामध्ये अनेकदा मतदारांचं सुद्धा गाफील राहणं कुठेतरी अडचणीचं ठरतं. कारण की या एखाद्या प्रभागामध्ये नाव आहे तर मग कुठे हरकत नोंदवूयात, कुठं काय करूयात असा विचार सर्वसामान्य मतदार अनेकदा करताना पाहायला मिळतो. त्यातून मग हे सगळे प्रश्न वर्षानुवर्ष त्या निवडणुका येतात जातात, हे सगळे प्रश्न कायम राहताना पाहायला मिळतात. त्यामुळे मतदारांनी सुद्धा सजग राहणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मतदारांना काय आव्हान कराल या सगळ्या? नाही, मतदार जागरूक असतो. मी मतदारांना दोष देणार नाही. याचं कारण असं आहे की आज एखाद्या प्रभागाची यादी आपलं नाव चेक करायचं तर साधं महानगरपालिकेने सर्च इंजिन देखील टाकलं नाही. मग मी नाव बघायचं कसं? एका प्रभागामध्ये 700-800 पानाची यादी आहे. ती डाउनलोड करून घ्या, तुम्ही बघा. आम्ही डाउनलोड करतो, पण तुम्ही सर्च इंजिन द्या ना आम्हाला. माझं नाव टाकलं उज्ज्वल तर ते येईल की नाही? तुम्ही काहीही फॅसिलिटी द्यायच्या नाही, आणि नागरिकांनी जागरूक राहायचं अशी अपेक्षा करायची, हे चुकीचं आहे. तुम्ही सुखसुविधा उपलब्ध करून द्या. नागरिक जागरूक आहेत आणि नागरिकांवर दोषारोप करण्यामध्ये मला असं वाटतं काही तथ्य नाही. नागरिक हे जागरूक आहेत आणि मतदानाला बाहेर पडतायत ना. पण घोळ कोण, या मतदार यादीतली घोळ कोण करतोय? तर यंत्रणा करते, आणि यंत्रणा कोणत्या करतायत? समन्वय नसल्यामुळे करतायत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये आयुक्त साहेबांनी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अतिशय तडफेने काम करतायत. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनाही भेटतो. राज्याच्या नगर विकास विभागाचे जे प्रधान सचिव, अप्पर मुख्य सचिव डॉक्टर गोविंदराज साहेब आहेत, त्यांनाही भेटतो, आणि ह्यात समन्वय केला पाहिजे.
या कारण 27 महानगरपालिकांच्या निवडणुका, जिल्हा परिषद 36 जिल्हा परिषद, त्याच्यामध्ये हा गोंधळ कमी होईल असा प्रयत्न केला पाहिजे असं वाटतंय. आणि आता शुक्रवारच्या सुनावणीवर या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे. पण मला असं वाटतं की लोकशाहीचा हा उत्सव आहे. मगाशी तुम्ही बरोबर शब्दाचा उल्लेख केला की लोकशाहीचा उत्सव आहे, हा जास्तीत जास्त निर्दोष व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर, पुण्यासाठी जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी ज्यावेळी जाहीर झाली त्यानंतर ती जी नियोजित वेळ होती की यावेळी ही मतदार यादी वेबसाईटवर दिसायला सुरुवात होईल, त्यानंतर पुणेकरांनी ती वेबसाईट सर्च केली, आपण त्या वेबसाईटवर बघत होतो, मात्र ती यादीच दिसत नव्हती. त्यानंतर काही वेळानंतर किंवा एक दिवसाचा गॅप गेल्यानंतर ती यादी जी आहे ती दिसायला लागली. जेव्हा ती यादी दिसायला लागली तेव्हा वेळी सुद्धा त्या यादींमध्ये असंख्य त्रुटी ज्या आहेत त्याच पाहायला मिळतात. नाही, मुळात म्हणजे पहिल्यांदा 6 दिवस मतदार यादी जाहीर करायला महानगरपालिकेलाही उशीर झाला. त्याच्यानंतर तुम्ही म्हणता तशी वस्तुस्थिती आहे, त्याने सांगितलं की आता तुम्ही नाव बघा, शोधा. त्याच्यानंतर सुद्धा वेबसाईटवर यादी दिसत नव्हती. ती दुसऱ्या दिवशी काहीतरी सकाळी 8-8:30 पासून दिसायला सुरुवात झाली. त्यामुळे उत्साहामध्ये जेव्हा आव्हान लोकांच्याकडे जातं आणि उत्साहाने लोक जेव्हा ब्राउज करायला लागतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की याच्यात काही नाही. मग परत काही लोक फार लक्ष घालतात असं नाही त्याच्यामध्ये. निश्चितच आता या सगळ्या मुलाखतीच्या शेवटाकडे जात असताना नेमकं काय उपाययोजना केल्या गेल्या तर हे सगळ्या मतदार याद्या ज्या आहेत त्या निर्दोष होतील आणि जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क जे आहेत ते बजावू शकतील? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की एक तर आता इमिजिएट करण्याची गोष्ट अशी की मतदार प्रभागांच्या सीमारेषा ठरल्या आहेत. त्या सीमारेषांमध्ये कुठल्या कुठल्या सोसायट्या येतात याचा महानगरपालिकेकडे रेडी डाटा आहे. महानगरपालिकेकडे मिळकत कराचा डाटा आहे त्यांच्याकडे. प्रत्येक प्रॉपर्टीला एक ID दिलेला आहे. आपले आरोग्य विभागाचे कर्मचारी फिरत असतात. त्यामुळे जे भाग या प्रभागामध्ये आहे त्याची एक यादी तयार केली आणि ती यादीप्रमाणे जर मतदार यादी फोडली तर मला असं वाटतं की हा प्रश्न जास्तीत जास्त 4 दिवसामध्ये संपेल. निश्चितच. मनपूर्वक धन्यवाद सर, तुम्ही टॉप न्यूज धन्यवाद. आलात आणि इतक्या विस्ताराने बोललात. खरं तर मतदार यादींमधला घोळ वर्षानुवर्ष चालत आलेला आहे. त्याच्यावर प्रत्यक्षात काही उपाययोजना ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळत नाहीत. मात्र सरांनी जसा एक उपाय दिला की वोटिंग कार्डला जर आधार कार्ड लिंक केलं तर हे सगळे प्रश्न जे आहेत ते सुटू शकतात. आणि अर्थातच ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी घेऊन एकमेकांवर टोलवाटोलवी न करता प्रामाणिकपणे जर आपलं काम केलं तर निश्चितपणे निर्दोष मतदार याद्या निर्माण होऊन या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जास्तीत जास्त मतदारांना सहभागी होता येईल. जास्तीत जास्त मतदार आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावू शकतात. ताज्या बातम्या, मुलाखतींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.